कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन 6व्या अध्यायाच्या पुढल्या म्हणजे दुसऱ्या भागाला मी सुरुवात करत आहे. ध्यानयोगाचं फल काय आहे ते आपण मागच्या भागात पाहिलं. मन ताब्यात ठेवलेला योगी हा आत्म्याला नेहमी परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठेची शांती मिळवतो. आणि त्यासाठी शांती मिळवण्यासाठी पुढल्या श्लोकात आपण मागे पाहिलं होतं की कोणते नियम असले पाहिजे, त्याचे फल काय आहे. हे अर्जुना, हा योग अति अश्नतः म्हणजे न अति अश्नतः, अति अश्नता म्हणजे अति खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, न चैकांत मनश्रतः म्हटलेलं आहे. पुष्कळ खाणाऱ्यालाही आणि न खाणाऱ्यालाही. नचाती स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अजिबात न खाणाऱ्याला, अति खाणाऱ्याला, फार काय तर झोपाळूला आणि जागरण करणाऱ्याला कधीही साध्य होत नाही. हे नियम सांगितलेत. योगाचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी या नियमांची पायमल्ली होता कामा नये. जे जे काही सांगितलेलं असेल त्या नियमानुसारच झालं पाहिजे, तरच योग साध्य होऊ शकतो. आणि म्हणून पुढे म्हटलं, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा. दुःखांचा नाश करणारा हा योग, हा यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्म सुद्धा यथायोग्य युक्त चेष्टस्य म्हणजे यथायोग्य व्यवहार, यथायोग्य कर्म, यथायोग्य प्रयत्न करणाऱ्याला, झोपणे आणि जागणे युक्त स्वप्नावबोधस्य म्हटलेलं आहे. यथायोग्य झोप आणि यथायोग्य जागरण असं जे करतात त्यांना साध्य होतो. म्हणून ध्यानयोगाची अंतिम स्थिती कशी आहे. यदा विनयितं चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा म्हटलेलं आहे. म्हणजे काय, पूर्णपणे ताब्यात असलेलं चित्त जेव्हा परमात्म्यात मध्ये पूर्णपणे स्थित होतं तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला मनुष्य हा खरोखरच काय होतो, योगयुक्त होतो. सर्व कामेभ्या, काम म्हणजे केवळ इथे सेक्स इन्स्टिंक्ट नाही, अनेक प्रकारचे असणारे स्पृहा, वासना, इच्छा. तेव्हा सर्व भोगांची इच्छा नसणारा पुरुष, मला हे हवं, मला ते नको, मला अमुक मिळालं पाहिजे, अशी ज्याच्या मनामध्ये इच्छा राहत नाही त्यालाच आपल्याला असं म्हणावं लागेल, तोच मनुष्य योगयुक्त होतो, त्यालाच योग साध्य होतो. जे कोणत्याही प्रकारचे योगात सांगितलेले नियम आहे त्या नियमांना पाळत नाही, त्याचं उल्लंघन करतो, त्याला कधीच योग प्राप्त होणार नाही. त्याच्यासाठी दृष्टांत दिलाय. कसं बघा, यथा दीपो निवात असतो नेंगते सोपमा सुता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मना. यथा दीपो निवात असता, जिथे वायू नाही, वारा नाही, अशा ठिकाणी दिव्याची ज्योत हलत नाही. निवात असतो नेंगते सोपमा स्मृता म्हटलेलं आहे. चंचल होत नाही, न इंगते म्हणजे चंचल होत नाही, हलत नाही. तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेलेली आहे. निवांत ठिकाणी असणारी ज्योत ही स्थिर राहत असते. खरं ज्योत तेवत राहण्यासाठी वात आहे, तेल आहे, सगळं आवश्यक असतं. परंतु ही जी ज्योत आहे ना, एखादा आपण म्हणतो मंदिरात जातो आणि नंदादीप असतो आणि त्या नंदादीपाच्या प्रकाशात आपण समोर जी काही मूर्ती असेल, ती रामाची असेल, कृष्णाची असेल, शिवाची असेल, ती आपण पाहत असतो. परंतु तिथे जो देवा ठेवलेला आहे तो हलतही नाही. तसंच योगाचं चित्त सुद्धा हे अशा प्रमाणे दिव्याप्रमाणे असतं. वास्तविक पाहता दिवा जळण्यासाठी ऑक्सिजनची किंवा प्राणवायूची गरज असते, पण असा हा चंचल होत नाही, तो स्थिर. कुटस्थ म्हटलेलं आहे, पर्वत शिखराप्रमाणे जो योगी अचल राहतो, जो स्थिर राहतो त्यालाच योग हा साध्य होऊ शकतो. आणि म्हणून ध्यान योगामुळे परमात्मा लाभायचा असेल, परमात्म्याचं दर्शन व्हावं असं वाटत असेल,
तर कसं आहे उपमा दिले, यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यन्न चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति म्हटलेलं आहे. योगाच्या अभ्यासाने नियमन केलेलं ज्याचं चित्त ज्या स्थितीत शांत होतं आणि परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि अशा परमात्मातच तो संतुष्ट राहतो असं आपल्याला म्हणावं लागेल. मन नियंत्रित असायला पाहिजे. इंद्रिय सैरावैरा धावत असतात आणि मन हे सांगत असतं, दिशा देत असतं आणि बुद्धी ही काय करत असते, कर्मानुसारणी बुद्धी निर्णय देत असते, हे कर्म कर किंवा नाही. म्हणून ध्येय विषयाच्या ठिकाणी हे स्थिर राहणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला काही प्राप्त होणारच नाही. म्हणून ज्याला परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ना, यत्रोपरमते चित्तम, अभ्यासाने नियमित केलेलं चित्त जे आहे ते शांत होण्याचा प्रयत्न करायचा. मन काय इथे जाते, घुमता रहता है म्हणतात हिंदीमध्ये. इकडे धावतं तिकडे धावतं अनेक. आणि लोक म्हणतात मग चित्त स्थिर कसं करायचं, शांत कसं करायचं. त्या चित्ताला शांत करण्यासाठी जाणून बुजून प्रयत्न करावा लागतो. तिथे तातडी म्हटलंय ना तुकारामाने, नाही चालत तातडी. अशा हे जे ज्ञान प्राप्त करायचं असते ते भरकन नाही, खूप वर्ष त्याला योगाच्या अभ्यासाला सुद्धा कष्ट घ्यावे लागतात, तेव्हाच आपल्याला सर्व काही प्राप्त होतं. हे संतुष्टी, समाधान, प्रसन्नता आणि शांती ही कष्टसाध्य आहे, ही प्रयत्न साध्य आहे. म्हणून सुखम आत्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्य मतींद्रियम वेत्ती यत्तेन चैवायम स्थितश्चलति तत्वतः म्हटलेलं आहे. इंद्रियांच्या अतीत असणार केवळ शुद्ध झालेलं सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येण्यासारखं असा जो अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवला आहे तो त्या अवस्थेतच योगी परमात्म्याच्या मूळ स्वरूपापासून विचलित होत नाही. बाप रखुमा देवीवर म्हटलेलं आहे ना, तेव्हा सुख जे आहे, अनेक ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत किंवा तुकारामांचे अभंग आहेत, हे जे सुख आहे परमात्म्याचं लाभलेलं किंवा दर्शन झालेलं, हे जे आत्मज्ञान आहे ते आत्यंतिक स्वरूपाचं असतं, केवळ शुद्ध स्वरूपातच असतं. सुखम आत्यंतिकम म्हटलेलं आहे. शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीच्या द्वारे आपण ते ग्रहण करत असतो. आत्यंतिकम म्हणजे अत्यंत आनंद असणार, खूप गाढ झोप लागलेली आहे आणि आपण सकाळी उठल्यावर म्हणतो, ज्याला ड्रीमलेस स्लीप असं म्हणतात, स्वप्नरहित निद्रा असं म्हटलं जातं. आणि मग सकाळी झोपून उठल्यावर म्हणतो, वा किती छान झोप लागली, प्रसन्न आणि शांत वाटतं. माणसाचं बरंचसं आरोग्य, आहार आणि झोप याच्यावरही अवलंबून असतं. मग अति झोपणाऱ्याला आणि अति जागरण करणाऱ्याला योग कधीच साध्य होत नाही. म्हणून असं जे सुख आहे ते अनंत सुख आहे. ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या मार्फत मिळणारं सुख हे काही काळच टिकणार आहे, पण हे जे सुख आहे योगाच्या मार्गाने ते मात्र अनंत स्वरूपाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून पुढे म्हणतात, यम लब्ध्वा परम यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गृणापै विचाल्यते म्हटलंय. परमात्म स्वरूप, परमात्म प्राप्तिरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून दुसरा कोणताही लाभ तो मानत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गृणापै विचाल्यते म्हटलेलं आहे. विचलित होत नाही. कशामुळे? परमात्मा प्राप्तिरूप अवस्थेत असलेला योगी दुःखाने विचलित होत नाही. आपल्याकडे रामायण महाभारतात कितीतरी अशी उदाहरणं आहेत. प्रत्यक्ष रामाला सुद्धा काय सहज नाही आयुष्य गेलं, खूप दुःख भोगायला लागलेली आहेत. किष्किंधा खांडात तर असं दिसतं की सीता दिसत नाही म्हणून लता आणि वेली सगळं वृक्ष एक जणू काही अश्रू ढाळतायत की काय असं रामाला वाटतं. एवढे तरी कठीण प्रसंग आले. राज्याभिषेक उद्या होणार त्याच्या आधी वल्कल परिधान करून वनात जावं लागलं, वनवास पत्करावा लागला. युधिष्ठिरालाही आपल्याला सांगता येईल, आणि आपण पाहिजे महाभारताच्या सगळ्या कथा, की फार मोठा त्रास सहन करावा लागला. म्हणून किंवा आपल्या महिलांचीच उदाहरणं द्यायची रामायण महाभारत, सीता काय, द्रौपदी काय किंवा सावित्री काय, या सगळ्या तिघींनाही फार मोठे दुःख भोगावे लागले किंवा कष्ट सोसावे लागले आणि त्याच्यावर त्यांनी धैर्याने मात केली. प्रभू रामचंद्र असोत किंवा राजा युधिष्ठिर असो, नलराजा असो किंवा या आपल्या आदर्श महिला असोत, या सगळ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागला
आणि पण त्यामुळे ते विचलित झाले नाही. अगदी साक्षात यमाला सुद्धा सावित्रीने जिंकले. बुद्ध कौशल्य केवढं आहे त्याच्यामध्ये, कसे वर मागितले त्याची उदाहरणं आपल्याला ते इथे आता सांगण्याची गरज नाही, हे सगळ्यांना विदित आहे. म्हणून तत्परतेने करायचा ध्यान योग जो आहे ते कसा असला पाहिजे. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संस्थेनम सनिश्चयेन योक्त योगो निर्विण्ण चेतसा. जो दुःखरूपी संयोगाने रहित आहे त्याचे नाव योग आहे, तो जाणला पाहिजे. आणि तो योग न कंटाळता धैर्याने निश्चयपूर्वक त्यासने उभं आलेला असा उत्साहाने योग केला पाहिजे. आजकाल जगात सगळीकडे योगाचा अभ्यास केला जातो. आपल्याला माहिती योग दिन ही 21 जूनला साजरा केला जातो. अनेक उत्साही माणसं असतात. प्रत्यक्ष अमेरिकेमध्ये जाऊन मी पाहिलं केवढे तरी कितीतरी देशातले लोक तिथे आलेले होते आणि योगाचा अभ्यास करत होते. म्हणून अनेक रूपाने परमात्माच्या ठिकाणी जरी ध्यान करून घ्यायचं असेल तर आपल्याला असं म्हणावं लागेल की माणसाच्या जवळ उत्साह असला पाहिजे, प्रयत्न करण्याची तयारी असली पाहिजे. त्यासाठी संकल्प प्रवाहान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिया ग्रामम विनियम्य सनातनः. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ज्याचं मन पूर्ण शांत झालं, शांत कधी होईल, पापरहित कधी होईल, ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा सच्चिदानंद ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योगाला उत्तम आनंद मिळेल. काम एष क्रोध एष पुढे रजोगुण समुद्भवा. काम काय किंवा राग काय हा रजोगुणाने निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे म्हणून मनुष्य हा अस्वस्थ असतो. म्हणून उत्तम आनंद कसा आहे प्राप्त होईल, ब्रह्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर. सर्वम ब्रह्ममयम रे सर्वम ब्रह्ममयम, सगळं काही ब्रह्ममय आहे, सर्वाभूती परमेश्वर पाहिला तरच होईल. यासाठी काय केलं पाहिजे, युंजन देवम सदात्मानम योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. निष्णात योगी आत्म्याला परमात्म्याशी जोडतो. परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आत्मन आणि ब्रह्मने एकरूप झालं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी वेदांतातील 4 महावाक्य आहेत. तू आणि मी एकरूपच आहोत असा भाव निर्माण झाल्यावर शरीर आणि मनाच्या असणाऱ्या कामना नाहीशा झाल्यावर मग योग साध्य होतो. आणि म्हणून ज्याचा आत्मा पुढल्या श्लोकात म्हटलंय सर्वव्यापी अनंत आणि चैतन्यात ऐक्यस्थिती रूप आहे, अशा योगाने युक्त असून सर्वांना समभावाने पाहणार आहे. प्राणी मात्रात आत्म्याचा अंश कल्पलेला आहे. म्हणून 29 ते 32 या श्लोकामध्ये आत्मोपम्य दृष्टी कशी असली पाहिजे. म्हणून भगवंत सांगतात यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहम प्रणश्यामी सचमेन प्रणश्यति. याचा अर्थ जो पुरुष प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेला म्हणजे मलाच पाहतो आणि सर्व प्राण्यांना मी वासुदेवात पाहतो, असं तो मी अदृश्य आहे, मी दिसत नाही, अशी सर्वात्म भाव वृत्ती निर्माण झाली पाहिजे. अन्यथा आपल्याला काही साध्य होणार नाही. दुसऱ्याचा नाश करता कामा नये. माणसाने आपल्याला सगळ्यांना सारख्या भावनेने पाहिलं. चुनीचैव स्वपाकेच पंडिता मागच्या याच्यात घेऊन गेलेले अध्यायामध्ये शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. हत्ती आहे किंवा गाय आहे, कुत्रा आहे, सगळ्यांना समभावनेने पाहतो. लोक विचारतात शत्रूला कसं ब्रह्म म्हणायचं मग. परंतु हा आपला भाव जो आहे तो मनामध्ये, शरीर वरचं वेगळं आहे पण आतून सगळं असणारं चैतन्य हे सारखंच आहे. म्हणून परमात्मा लाभलेला अशा भक्तीमुळे परमात्मा स्वरूप झालेला त्याचं महत्व हे भगवंत आपल्याला सांगताना दिसतात. सर्वभूतस्थितम यो माम भजते कर्तुमास्थिता सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयि वर्तते. सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असणाऱ्या मला सच्चिदानंद वासुदेवाला बसतो तोच योगी सर्व प्रकारचे व्यवहार करतो, माझ्यातच होत असतात असं म्हटलेलं आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी का होतात हो, योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांना समभावनेने पाहत. जगातली युद्ध का होतात, लढाया का होतात, चित्त का एकाग्र होत नाही. नेपोलियनची अशी गोष्ट सांगतात की चित्त एकाग्र होत असे त्याचं, म्हणजे युद्धभूमीवर सुद्धा म्हणे तो भाष्यकारांनी म्हटलंय असं की किंवा त्याच्या चरित्रात उल्लेख आहे तो गणित सोडवत असे म्हणे.
गणितात इतकं असेल की समोर असणारे तोफा येवत की आणखीन काही, पण त्याचं चित्त एकाग्र होतं. भंडाऱ्याच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीतार असेल केवढं चित्ताची एकाग्रता असेल, ही एकाग्रता झाल्याचे योग आपल्याला साध्य होऊ शकत नाही. म्हणून जी युद्ध होतात ना, ती अर्थातच आपल्याला समजावले सारख्या भावनेने पाहत नाही. भाव आहे माणसाला सुटलेली कोणत्या ना कोणत्या तरी देशाची युद्ध होतात. म्हणून सर्वांमध्ये सुख, सगळ्यांच्याकडे समदृष्टीने पाहायला माणसाने शिकलं पाहिजे. नाही तर समता आहे लोकशाहीचं प्रमुख तत्व मानलं तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, पण समता राहत नाही त्याचं काय व्यवहारामध्ये. आणि म्हणून पुढल्या 3 श्लोकात अर्जुन प्रश्न विचारते, योऽयं योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वा स्थितीं स्थिराम म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय, हे मधुसूदना म्हटलेलं आहे, कृष्णाला उल्लेख केलेला आहे. हे मधुसूदना, हा जो समभावाचा योग सांगता तुम्ही, तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असं मला वाटत नाही. आपण असं म्हणतो ना की आत्मा हा स्वामी आहे आणि मन हा नोकर आहे. आत्मा असेल तरच त्या नोकराला काहीतरी काम, पण नोकर जर वरचढ झाला तर मन काय वेळेला प्रमाद चंचल मी मन कृष्ण प्रमादी, पुल्याच्यात म्हटले प्रमादी बलवत दृढम तस्याम निग्रह मने वायोरिव सुदुष्करम. आत्मा स्वामी आणि मन हे आपल्या एखाद्या नोकरासारखं आहे. एखाद्या व्यवहारामध्ये सुद्धा जर नोकर जर वरचढ झाले तर त्या मालका तो दुबळा असेल तर काहीही साध्य होणार नाही, तो सगळं लुटून सुद्धा नाही असं म्हणावं लागेल. मग असं मन हा मधुसूदना समभावाचा योग सांगता, मग चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असं वाटत नाही. मन चंचलमिक मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम म्हटलेलं आहे. मन इतकं चंचल आहे, इतकं बलवान आहे की त्याला वश करणं म्हणजे वाऱ्याला अडवण्यासारखं आहे. वारा तरी आपल्याला असं म्हणावं लागेल की निग्रह करणे वायूला रोखण्यासारखं असं सांगता येईल. अभ्यास आणि वैराग्य मनाला जर आवरायचं असेल ना, तर माणसाला अभ्यास पाहिजे. विरक्त भाव मनामध्ये निर्माण झाले, एका बाजूला राग एका बाजूला अनुराग, आणि याच्या मधला मार्ग तो वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य तात्पुरतं नाही, कायम स्वरूपाचं असलं पाहिजे. हे प्रश्न विचारल्यानंतर भगवंत उत्तर देतात, असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते म्हटलेलं. हे महाभावो, मन चंचल आवरण्यास कठीण आहे, शंका नाही, पण हे कुंती पुत्र अर्जुना ते अभ्यासाने आणि वैराग्याने प्राप्त होते. अर्जुनाला ममत्व भावनेमुळे आणि अहंकारामुळे त्याला युद्ध करायचं नव्हतं, परंतु ते मन स्थिर करण्यासाठी भगवंतानी वाचोरी लोकांना वाटेल की हे इथे कशाला सांगितलंय श्रीकृष्णाने. अष्टांग मार्ग योग जे आहे 5 प्रकारचे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. पहिली 5 आहेत ती वळण लावण्यासाठी आहेत. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह आणि शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधा. 5 प्रकारचे यम आणि 5 प्रकारचे नियमांचा अभ्यास करावा लागतो, मगच पुढे योग सिद्धी प्राप्त. अनेक जन्म काय अनेक प्रयत्न करावे लागतात असं म्हणावं लागेल. मन वश न केल्यामुळे योगाची दुष्प्राप्यता असते होते आणि ते साध्य करणं हे अर्थातच कठीण जातं. म्हणून भगवंत सांगतात, असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती वश्यात्मना तू यतया शक्यो वा तू उपायतः म्हटले. ज्याने मन वश करून घेतलेले नाही दुष्प्राप आहे, त्याला योग साध्य होणं कठीण आहे. प्रयत्न करणाऱ्या पुरुषाला मात्र साधनेच्या साह्याने अर्थातच आपल्याला सिद्धी प्राप्त करता येते किंवा हा संशय दूर करता येतो. तेव्हा हे सगळं करत असताना भगवंताने अर्थातच उत्तर दिलेलं आहे त्याला. अर्जुनाच्या या प्रश्नाला अर्जुन या 3 प्रश्नांमध्ये भगवंत सांगतायत की तुला जर प्राप्त करून घ्यायचं असेल परमात्म्याचं तर तुला अभ्यास आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. म्हणून पार्थ नैव नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नाही कल्याण कर्म कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. सगळं मनाचा विचार झाला आहे. असंशय दुर्निग्रहम चलम म्हटलेलं आहे, अभ्यासेन तू कौंतेय म्हटलेलं आहे, वैराग्येन च विद्यते सर्व भूतस्थ मां भजन्ते का हे सगळं सांगितलेलं आहे. प्राणी मात्रात आत्मरूप असणाऱ्या वासुदेवाला बसतो. सर्व व्यवहार माझ्यासाठीच
होत असतात असं त्यांनी सांगितलं. एक उदाहरण देते आणि हा भाग पूर्ण करते. भाष्यकाराने एका मोठ्या संतांनी असं सांगितलं, एक मोठे शास्त्री आणि पंडित होते बघा, परंतु ते किती निश्चल होते, किती शांत होते. ते प्रवचन करत असत आणि परत येत असताना एका विसाव्याला म्हणून एका झाडाखाली सावलीखाली थांबत असत. आणि त्या सावलीखाली थांबत असताना त्या ओट्याच्या जवळच एक मदिरेचं दुकान होतं, दारूचं दुकान होतं अड्डावर. आणि नंतर त्यांच्या शिष्याना ते घरी गेल्यानंतर शिष्य विचारायला लागले की आमच्या कानावर असं आलंय की तुम्ही दारू पिता म्हणून. बरेच गावात वदंत, आम्हाला शर्मेने मान खाली घालायला लागलेली आहे. तेव्हा तेव्हा तुम्ही असं करा, तिथे जाऊ नका, आम्हीच तुम्हाला घरपोच आणून देतो. म्हणून काय केलं शिष्यानी, त्या सगळ्यांना गुरुजींच्या घरामध्ये कपाटात दारूच्या बाटल्या ठेवल्या. काही दिवस गेल्यानंतर अर्थातच मग त्या प्रवचन करणाऱ्या शास्त्री बुवांनी त्या मार्गाने नको, जसं विवेकानंदांची गोष्ट सांगितलं तसं दुसऱ्या मार्गाने जावं म्हणून दुसऱ्या मार्गाने ते घरी जायला निघाले. आणि नंतर मग पुन्हा टवाळकी सुरू झाली. बापरे, सोडली वाटतं दारू आता त्यांनी. म्हणून त्यांनी पुन्हा संपले असेल म्हणून शिष्याने त्यांना ऐकावं लागलं. पुन्हा आणखीन दारूच्या बाटल्या नेऊन ठेवल्या त्यांच्या कपाटामध्ये, ठेवा तिथे म्हणून सांगितलं त्यांच्या गुरुंनी. आणि तेव्हा शिष्याना अचंबा वाटला की काय चाललंय हे. अहो गुरुजी, तुम्ही त्या आधीच्या दारूच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत तशाच्या तशाच आहेत आणि ह्या आम्ही आणलेल्या ह्या आणखी आहेत. म्हणजे काय, लोक तर आम्हाला विचारतात, तुमचे गुरु प्रवचनात सांगतात व्यसनांच्या आहारी जाऊ नका, दारू पिणं, तुम्ही काय करता. हे सगळं सांगितल्यावर त्याने त्याचं खरं कारण काय आहे ते सांगितलं शिष्याना. आणि सांगितलं, मी बाहेर जातून पुन्हा घरी परत येत असताना विसाव्याला म्हणून तिथे झाडाखाली थांबत होतो. माहीत आयुष्यात दारूला स्पर्श सुद्धा केला नाही. पण लोक काहीही वदंता उठवतात, लोक काहीही त्रास देण्याच्या वृत्तीने सगळं सांगतात. हे सगळं ऐकल्यानंतर शिष्य त्या गुरुंना, त्या गुरुजींना शरण गेले आणि जे त्यांच्या विरुद्ध हे करत होते, बडबड करत होते, त्यांनी जाऊन त्यांना योग्य तो धडा शिकवला. सांगण्याचा उद्देश असा आहे, ज्याचं मन निश्चल आहे ना, तो कुठे असा धावत नाही आणि तो निंदेने सुद्धा किंवा स्तुतीने सुद्धा कशानेही तो घाबरत नाही त्याला. नाही तर असं म्हणतात ना, मधुर शाळेमध्ये म्हणजे दारूच्या अड्ड्यावर कोणी मसाला दूध प्यायलं तरी काय दारूच पिताय असं म्हटलं जातं, आणि गवळ्याच्या घरी कोणी दारू प्यायली तरी तो मसाला साधं दूध पिताय असं म्हटलं जात. संगतीचा कसा परिणाम होतो, पण तो ह्या गुरुजींवर कोणताही परिणाम झाला नाही. इतकं ते मनाने स्थिर बुद्धीचे होते, इतके शांत होते, जसं सांगितलं आहे तसंच आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. योग साधनेमध्ये हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणून त्याच्यासाठी मन चंचल आहे, ते स्थिर कसं करता येईल असं भगवंत या अध्यायामध्ये ध्यानयोगात किंवा आत्मसंयम योगामध्ये सांगतात. आणि तू परमात्म्याला प्राप्त हो असं इथे त्याला अर्जुनाला सांगत आहेत, उपदेश करत आहेत. वास्तविक लोकांना वाटेल की काय योगासनं, ध्यानधारणा हे कशाला सांगितलेलं आहे, पण तेही अत्यंत आवश्यक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यासाठी सुख दुःख समभावनेने पाहिला माणसाने शिकलं पाहिजे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवानी तिर्मतिर्मम. हरे नमः हरे नमः हरे नमः. याच्या पुढला भाग आपण शेवटच्या तिसऱ्या भागात पाहू.